महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून कोल्हापूरमध्ये रानभाज्यांचा महोत्सव आहे तो आयोजित केलेला आहे। एक आगळावेगळा महोत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो आणि खास करून शहरी भागातील नागरिकांना रानभाजींचं महत्त्व समजावं, रानभाजींची ओळख व्हावी याच्यासाठी कृषी विभागाने हा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण जे बघतोय तर शाळकरी मुले असतील किंवा शहरातील महिला असतील या ठिकाणी या महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत आणि या रानभाज्यांचं महत्त्व काय आहे, त्याचा किती उपयोग आपल्या शरीरामध्ये होतो याची माहिती आहे ती या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण या भाज्या त्या सहसा कुठेही शहरामध्ये पाहायला मिळत नाहीत। या डोंगर कपारीमधले हे सगळे रानभाज्या आहेत त्या या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहेत, त्यांचं प्रदर्शन आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे आणि प्रत्येक भाजीचं आपल्या शरीरामध्ये नेमकं काय महत्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे तो या महोत्सवाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे महोत्सव आहे तो हा सुरू झालाय आणि ही सगळी मंडळी आहेत ती राधानगरी असेल, बुदरगड असेल किंवा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी रानभाज्या घेऊन दाखल झालेल्या आहेत आणि याची ओळख ही कोल्हापुरातील शहरी भागामध्ये, कोल्हापूर सारख्या शहरी भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना, आत्ताच्या पिढीला या रानभाज्यांचं काय महत्व आहे हे या ठिकाणी समजावं हा प्रयत्न आहे। हे खरं तर उद्देश आहे तो या ठिकाणी या रानभाजी महोत्सवाचा आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।